friends, today we want to start with the second part of this chapter, that is nothing but the circulation. In last lecture we studied the different disorders as well as the different transport of the gases, how which is takes place. Now we want to start with the next point of this chapter. Already in first lecture we studied that there are two phases of this chapter, that is nothing but the first one is the respiration and second one is the circulation. आपण सांगितलं होतं की हा चॅप्टर जो आहे तर तो दोन भागामध्ये डिवाइड झालेला आहे. एक आहे रेस्पिरेशन आणि दुसरा आहे सर्क्युलेशन. त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं रेस्पिरेशन इज द वन ऑफ द बायोकेमिकल प्रोसेस इन विच द conversion of the complex organic food material into the simpler and smaller one to liberation of the energy in the स्टेप वाइज मॅनर, त्याला आपण रेस्पिरेशन असं म्हणलं होतं. आणि हे जे रेस्पिरेशन जे आहे तर त्याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज जे आहे तर ते होतं आणि ते होत असताना मग त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असणारी सिस्टीम जी आहे तर ती म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम, तर त्याचाही आपण स्टडी केला. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनच्या वेगवेगळ्या 4 स्टेप ज्या आहेत, ब्रीदिंग असेल, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन, त्याचाही स्टडी केला. त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग याचाही स्टडी केला. त्याचबरोबर त्याच्या वेगवेगळ्या डिसऑर्डर याचाही स्टडी केलेला आहे. आज आपल्याला नेक्स्ट पॉईंट जो आहे तर तो म्हणजे सर्क्युलेशन, म्हणजे नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता बघा सर्क्युलेशन म्हणजे काय. सो इट इज दी वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रोसेस इन अन ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझममध्ये चालणारी ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे इन विच द फ्लो ऑफ एनी बॉडी फ्लुइड इज टेक्स प्लेस इन अ सर्क्युलर पॅटर्न. सो दॅट इज कॉल्ड एज द सर्क्युलेशन. ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये बॉडीमध्ये असणारे जे फ्लुइड जे आहेत तर ते सर्क्युलर पॅटर्नमध्ये जर फ्लो होत असतील तर त्याला आपण सर्क्युलेशन असं म्हणतो. अँड द सिस्टीम which involved in the process of circulation is called as the circulatory system. आलं लक्षात. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये बॉडीमधलं कोणतंही फ्लुइड जे आहे तर ते सर्क्युलर मॅनरने फ्लो होत असेल तर त्याला त्या प्रोसेसला आपण सर्क्युलेशन असं म्हणायचं. आणि सर्क्युलेशन होण्यासाठी जी सिस्टीम इन्व्हॉल्ड आहे तर त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलेटरी सिस्टीम. ती सिस्टीम which involved in the circulation of body fluid in circular manner, that system is called as the circulatory system. आलं लक्षात. सर्क्युलेशन म्हणजे काय आणि त्याचबरोबर सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय. आता बघा हे सर्क्युलेशन होतं कशासाठी, याची गरज काय आहे किंवा हे सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे तर त्याची आपल्याला गरज काय. तर आपल्या बॉडीमध्ये आपण ज्यावेळेस अन्न घेतो तर त्यावेळेस खाल्लेलं अन्न जे आहे तर ते प्रत्येक सेलपर्यंत त्याचं एनर्जीच्या स्वरूपात आपण सांगितलं या ठिकाणी रेस्पिरेशन प्रोसेसद्वारे एनर्जी क्रिएट केली जाते एटीपीच्या फॉर्ममध्ये ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात आणि ती एनर्जी जी आहे तर ती प्रत्येक सेलपर्यंत पाठवली जाते. तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं ब्लड प्ले इम्पॉर्टंट रोल इन द ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल तर तो एक्सचेंज करण्यामध्ये ब्लडचा महत्त्वाचा रोल आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्क्युलेटरी प्रोसेस जे आहे किंवा सर्क्युलेशन जे आहे तर त्याच्या थ्रू वेगवेगळे गॅसेस असतील तर त्याचं ट्रान्सपोर्ट होतो. त्याचबरोबर बॉडीमध्ये असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत की जे आपण तोंडावरती अन्न जे ग्रहण करतो तर त्या अन्न थ्रू आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्या सेलपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणारे जे काय माध्यम जे आहेत तर त्या म्हणून त्या ठिकाणी सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे तर ते काम करत असते. आता बघा सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे विच कंडक्ट मेनली 2 फ्लुइड्स, 2 प्रकारची फ्लुइड जे आहे तर त्याच्याद्वारे कंडक्ट केली जातात. त्याच्यामध्ये एक जे आहे तर ते म्हणजे ब्लड which is called as the main circulating fluid in animals. ॲनिमलच्या बॉडीमध्ये असणारं मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे त्याला आपण ब्लड असं म्हणतो. आणि त्याच्याबरोबर दुसरं जे फ्लुइड जे आहे तर ते म्हणजेच लिम्फ. लक्षात येतं. these are the 2 circulating fluid through which different gases, different regulatory substances etc. which are transported towards the different parts of body as well as different unwanted waste product which are collected from the cells and they are eliminated from the body. त्याच्यासाठी हे सर्क्युलेटिंग फ्लुइड म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा रोल असलेला पाहायला मिळतो. तर ते म्हणजेच कोणती सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे तर ते म्हणजेच ब्लड आणि लिम्फ which act as the main
सर्क्युलेटिंग फ्लुइड इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये असेल किंवा इतर जे ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्यांच्या बॉडीमध्ये हे वेगवेगळे ब्लड आणि लिम्फ जे आहेत तर ते मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट होतात. त्यापैकी ब्लड जे आहे तर ते मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड आहे. आपल्याला ब्लड म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. इट इज दी फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. 11th मध्ये आपण टिश्यू स्टडी करत असताना ब्लडचा थोडक्यात स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे सो इट इज दी फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू विच इज मेसोडर्मल इन ओरिजिन. मेसोडर्मल इन ओरिजिन असलेलं पाहिल्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यूचा प्रकार आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूचा. त्याच्यानंतर सॉल्टी इन टेस्ट असलेलं पाहायला मिळतं. हेवियर दॅन वॉटर असलेलं पाहायला मिळतं. याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ब्लडच्या तर त्या आपण इन डिटेलमध्ये परत ज्या वेळेस ब्लड कंपोनंट आपल्याला स्टडी करायचं आहे किंवा कंपोजिशन ऑफ ब्लड तर त्यावेळेस आपण स्टडी करणार आहोत. या इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा की सर्क्युलेशन प्रोसेसद्वारे जे बॉडी फ्लुइड सर्क्युलेट केली जातात बॉडीमध्ये तर त्याच्यामध्ये ब्लड जे आहे विच ऍक्ट ॲज दी मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड इन आवर बॉडी फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ डिफरंट कंपोनंट. आलं लक्षात. आणि मग मी तुम्हाला सर्क्युलेशन म्हणजे सांगितलं की फ्लो ऑफ एनी बॉडी फ्लुइड इन सर्क्युलर मॅनर इज कॉल्ड ॲज दी सर्क्युलेशन. आणि ते कॅरी आउट करण्यासाठी दोन स्पेशल फ्लुइड्स आहेत म्हणून मी सांगितलं. त्याच्यामध्ये एक आहे ब्लड आणि दुसरं जे आहे लिम्फ. सो दीज आर दी टू मेन सर्क्युलेटिंग फ्लुइड. आणि त्यातले जर ब्लड जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचं सर्क्युलेटिंग फ्लुइड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे फ्लुइड जे आहे तर ते सर्क्युलेट करण्यासाठी जी सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे सो दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज दी सर्क्युलेटरी सिस्टीम. सिम्पली इट इज कॉल्ड ॲज दी the system which involved in the circulation process is called as the circulatory system. And there are main two types of circulatory systems or two types of circulation, that is nothing but the open circulation and closed circulation. असे दोन आपल्याला प्रकार याच्यामध्ये या पृथ्वीतलावरती असणारे जे वेगवेगळे ॲनिमल जे आहेत तर त्या ॲनिमलचा सर्वांचा विचार केला लोअर ऑर्गॅनिझम पासून ते हायर ऑर्गॅनिझम पर्यंत तर आपल्याला त्याच्यामध्ये मेनली दोन प्रकारच्या सर्क्युलेशन पाहायला मिळतं. एक म्हणजे ओपन सर्क्युलेशन आणि दुसरं म्हणजे क्लोज्ड सर्क्युलेशन. आता बघा ओपन सर्क्युलेशन कशाला म्हणायचं. द टाइप ऑफ सर्क्युलेशन इन विच द बॉडी फ्लुइड फ्लोज थ्रू द ओपन स्पेसेस ऑफ द बॉडी. काय सांगतो मी द टाइप ऑफ सर्क्युलेशन इन विच ब्लड फ्लोज थ्रू दी ओपन स्पेसेस ऑफ दी बॉडी. सच टाइप ऑफ सर्क्युलेशन इज कॉल्ड ॲज दी ओपन सर्क्युलेशन. म्हणजे ज्या सर्क्युलेशन मध्ये ब्लड जे आहे तर ते बॉडीमध्ये असणाऱ्या ओपन स्पेसेस जे आहेत तर त्याला हेमोसेल्स असं आपण म्हणतो किंवा त्याला सायनसेस असं म्हणायचं. तर त्या सायनसेस मधून जर ब्लड फ्लो होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे सच टाइप ऑफ सर्क्युलेशन इज कॉल्ड ॲज दी ओपन सर्क्युलेशन. While the closed type of circulation is nothing but the type of circulation in which blood flows through blood vessels. The type of circulation in which the blood flows through the ब्लड वेसल्स. क्लोज्ड ब्लड वेसल्स जे आहेत तर त्या ब्लड वेसल्स मधून जर त्या ठिकाणी ब्लड जर फ्लो होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे क्लोज्ड सर्क्युलेशन. द टाइप ऑफ सर्क्युलेशन इन विच ब्लड फ्लोज थ्रू दी ब्लड वेसल्स. दीज आर द क्लोज्ड ब्लड वेसल्स. So such a type of circulation is called as the closed circulation. By the type of circulation in which the blood flows through the open spaces of the body, so that is called as the ओपन सर्क्युलेशन. येत्या लक्षात ओपन स्पेसेस जे आहेत तर त्याला कॉमनली आपण काय म्हणतो असं सांगितलं हिमोसेल्स असं म्हणायचं किंवा त्यालाच सायनसेस किंवा ओपन स्पेसेस असं म्हटलं तरी चालू शकतं. आलं लक्षात ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज सर्क्युलेशन. आता हे ओपन सर्क्युलेशन जे आहे विच इज जनरली फाउंड इन दी लोअर ऑर्गॅनिझम्स. लोअर ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्या लोअर ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन पाहायला मिळतं. तर क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेशन जे आहे तर ते आपल्याला हायर ऑर्गॅनिझम जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेशन जे आहे तर ते पाहायला मिळतं. The open type of circulation is found in the lower organism, while the closed type of circulation which is found in the higher organism. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे जे ब्लड जे आहे ओपन सर्क्युलेशन जे आहे तर त्याच्यामधलं जे ब्लड जे आहे which
generally cannot contain blood, cannot contain hemoglobin HB. जनरली बघा लोअर ऑर्गॅनिझम जे आहेत तर त्या लोअर ऑर्गॅनिझमचे ब्लड जे आहे तर त्या ब्लड मध्ये आपल्याला जनरली हिमोग्लोबिन जे आहे तर ते अपसेट असलेलं पाहायला मिळतं. मात्र या ठिकाणी एचबी जे आहे तर हायर ऑर्गॅनिझमच्या ब्लड मध्ये एचबी जे आहे तर ते प्रेझेंट असलेलं पाहायला आलं लक्षात. म्हणजे इकडं एचबी जे आहे ब्लड मधलं हिमोग्लोबिन जे आहे तर ते ऍबसेंट आहे. मात्र क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये हिमोग्लोबिन जे आहे तर ते प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीमचा जर आपण इफिशियन्सीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, इट वर्क्स इन लो इफिशियन्सी. while it works with higher efficiency. येतं लक्षात. म्हणजे कार्य करण्याची क्षमता जी आहे तर त्याला आपण इफिशियन्सी असं इंग्लिश मध्ये म्हणतो. तर ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे तर त्याच्या ती जी सिस्टीम जी आहे तर ती कमी इफिशियन्सीने काम करते. तर क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे तर ती हायर इफिशियन्सीने काम करताना पाहायला मिळते. त्याच्यानंतर ओपन टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मधलं ब्लड जे आहे तर त्याच्यावरती असणारं प्रेशर जे आहे सो विच हॅविंग दी लो ब्लड प्रेशर. ब्लड जे आहे तर त्याच्यावरती लो प्रेशर असलेलं पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये हाय ब्लड प्रेशर असलेलं पाहायला मिळतं. येतं लक्षात. म्हणजे ब्लड जे आहे तर ते लो ब्लड प्रेशर याच्यामध्ये ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये पाहायला मिळतं आणि क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे तर त्याचं ब्लड प्रेशर जे आहे तर ते हाय असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर ओपन टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे तर त्याच्यामध्ये असणारा ब्लडचा फ्लो जो आहे तर तो आपल्याला स्लो असलेला पाहायला मिळतो. आणि ओपन क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे किंवा क्लोज सर्क्युलेशन जे आहे तर त्याच्यामधला ब्लड फ्लो जो आहे तर तो फास्ट असलेला पाहिजे. त्याच्या लक्षात. इन क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ब्लड फ्लोज फास्टली while in open type of blood circulatory system blood flows स्लोली फ्लो होणार आहे. मग आपण इरिगेशन पद्धत जर पाहिली तर आपण जर पारंपरिक पद्धतीने पाणी देतो असेल शेतामध्ये तर विहिरीतून पाटामध्ये पाणी सोडल्यानंतर शेतामध्ये ते हळूहळू जातं कारण ओपन स्पेसेस मधून जातं. आणि ते जर आपण ड्रीप इरिगेशनचा जर विचार केला तर बघा ड्रीप इरिगेशन मध्ये लॅटरल्स असतात त्याच्यातून अगदी झाडाच्या बुडापर्यंत पाणी आणि फास्टली जाताना पाहायला मिळतं. तसंच आहे इथं सुद्धा ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम आहे की आपण सांगितलं की ज्याच्यामध्ये बॉडी मधलं ब्लड जे आहे तर ते ओपन स्पेसेस मधून फ्लो होतं आणि त्याच्यामुळं त्या ब्लडचं जे प्रेशर जे आहे तर ते लो असलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारं ब्लड जे आहे तर ते स्लोली फ्लो होताना पाहायला मिळतं. while in closed type of blood circulatory system blood pressure is higher while the flow of the blood which is the faster one फास्ट असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हा फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपण सांगितलं की हे ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे तर ते आपल्याला लोअर ऑर्गॅनिझम जे आहेत फॉर एक्झाम्पल ॲनालिडाचे मेंबर जे आहेत फॉर एक्झाम्पल कॉकरोच असेल किंवा त्याचबरोबर हायर ऑर्गॅनिझम मध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग ऑल व्हर्टिब्रेट्स असतील ह्युमन बीइंग्स असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला हे क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे तर ती प्रेझेंट असलेली पाहायला मिळते. येत्या लक्षात. म्हणजे हायर ऑर्गॅनिझम मध्ये क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते आणि किंवा क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेशन पाहायला मिळतं. आणि हे ओपन टाइप आणि क्लोज टाइप जे आहे तर ते दोन प्रकार मेनली आपल्याला ऑर्गॅनिझम मध्ये पाहायला मिळतात. दी क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम which is discovered by the विल्यम हार्वे नावाचा जो सायंटिस्ट आहे तर त्या विल्यम हार्वे नावाच्या सायंटिस्टने क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे
तर ती डिस्कवर केलेली पाहायला मिळेल. तुम्हाला MCQ साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हु डिस्कवर्ड दी क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम? विल्यम हार्वेल discovered the closed type of blood circulatory system. So it is the more efficient blood circulatory system and which is found in the higher organism. Higher organism मध्ये ही blood circulatory system जी आहे तर ती प्रेझेंट असलेली पाहायला मिळते, जास्त इफिशियन्सीने काम करताना पाहायला मिळते. त्याचबरोबर बघा ही ओपन टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे which cannot contain the blood vessels. याच्यामध्ये ब्लड वेसल जे आहेत तर त्या काय पाहायला मिळतात? दे आर ॲब्सेंट. while in closed type of blood circulatory system the blood vessels are present. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की क्लोज ओपन सर्क्युलेशन जे आहे तर त्याच्यामध्ये ब्लड जे आहे तर त्या बॉडीमध्ये असणारे हेमोसेल जे आहेत कॅव्हिटी आपण ज्याला म्हणतो किंवा ओपन स्पेसेस जे आहेत तर त्याच्यामधून फ्लो होतं. आणि मी इथं तुम्हाला सांगितलं होतं की क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड जे आहे विच फ्लोज थ्रू दी ब्लड वेसल्स. म्हणजे लक्षात आलं. म्हणून याच्यामध्ये आपल्याला क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड वेसल जे आहेत तर ते प्रेझेंट असलेला पाहायला मिळतील आणि ओपन टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड वेसल जे आहेत तर ते ॲब्सेंट असलेला पाहायला मिळतील. आणि जनरली ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे तर ती लोअर ऑर्गॅनिझम मध्ये त्याच्यामध्ये काही आर्थ्रोपॉड्स किंवा त्याच्यामध्ये कॉकरोचचं एक्झाम्पल सांगता येईल की ज्याच्यामध्ये बघा कॉकरोचच्या बॉडीमध्ये ब्लड जे आहे तर ते ओपन स्पेसेस मधून फ्लो होताना पाहायला मिळतं किंवा काही मोलस्कन्स जे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ओपन टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते. आणि ह्युमन बिईंग असेल किंवा इतर जे ऑल व्हर्टिब्रेट जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम पाहायला मिळते. आणि ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे विच डू नॉट हॅव्हिंग एनी सब टाइप. याच्यामध्ये कोणताही आपल्याला सब टाइप पाहायला मिळत नाही. मात्र क्लोज टाइप ऑफ ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचे दोन सब टाइप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये आहे सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. नाउ वी वांट टू स्टार्ट विथ दी टाइप्स ऑफ ओपन क्लोज सर्क्युलेशन. क्लोज सर्क्युलेशनचे जो दोन टाइप आपण सांगितले की क्लोज सर्क्युलेशनचे दोन टाइप आहे असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. नाउ वी वांट टू स्टडी व्हाट इज बाय सिंगल सर्क्युलेशन. द टाइप ऑफ सर्क्युलेशन in which blood flow only one time through the heart for the completion of one cycle of circulation. So such a type of circulation is called as the single circulation. बघा ज्या सर्क्युलेशन मध्ये ब्लड हे हार्ट मधून फक्त एकाच वेळी सर्क्युलेट होतं, एक सायकल ब्लडची सर्क्युलेशनची होण्यासाठी, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? सिंगल सर्क्युलेशन. आणि डबल सर्क्युलेशन म्हणजे काय? द टाइप ऑफ सर्क्युलेशन इन विच द blood flows twice from the heart for completion of single cycle of the blood circulation, which is called as the double circulation. दोनदा होतं म्हणून त्याला डबल म्हणायचं आणि एकदाच इथं सर्क्युलेशन होतं हार्ट मधून म्हणून त्याला सिंगल सर्क्युलेशन असं म्हणायचं. बघा आता सिंगल सर्क्युलेशन जे आहे तर जनरली फिश जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल सर्क्युलेशन पाहायला मिळतं इन विच द हार्ट इज टू चेंबर्ड. त्याच्यामध्ये फिश जे आहे तर त्याचे हार्ट जे आहे तर ते दोन चेंबर्स असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये आपण चेंबर या ठिकाणी व्हेंट्रिकल्स आहेत आणि इथं आर्टरियम जे आहे. आता बघा ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर बॉडीकडे जाणार आहे तिथं त्याचं डिऑक्सिजनेशन होणार आहे आणि डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर ते डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर हे या हार्ट मध्ये येतं आणि मग हार्ट मधले ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते हार्ट मधून वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स कडे जातात, त्या ठिकाणी ऑक्सिजन यूज केला जातो आणि त्याच्यानंतर असं जे डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर ते त्या ठिकाणी गिल्स जे आहेत तर त्याच्यामध्ये जातं. म्हणजे पहिल्यांदा गिल्स मध्ये त्या ठिकाणी ब्लड जाईल, त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तर तो कंबाईन होईल आणि त्याच्यानंतर मग ते ब्लड जे आहे तर ते हार्ट मधून मग परत बॉडी पार्ट्सला त्या ठिकाणी डिफरंट सर्क्युलेट केलं जाईल आणि म्हणून हे जे सर्क्युलेशन जे आहे त्याला आपण सिंगल सर्क्युलेशन असं म्हणतो. द टाइप ऑफ सर्क्युलेशन इन विच ब्लड फ्लो सिंगली फ्रॉम द हार्ट फॉर कंप्लीशन ऑफ वन सायकल.
एक सायकल जी आहे ब्लड सर्क्युलेशनची पूर्ण करण्यासाठी फक्त हार्ट मधून एकदाच ब्लड फ्लो होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सो दॅट इज कॉल्ड एज दी सिंगल सर्क्युलेशन ऑर विच इज कॉल्ड एज दी व्हेनस हार्ट. त्याच्यामध्ये व्हेनस हार्ट असलेलं पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल फिश, की ज्याच्यामध्ये आपल्याला सिंगल सर्क्युलेशन पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये गिल कॅपिलरीज जे आहेत, तर हे आर्टरी जे आहेत तर ते डिवाइड होतात आणि त्याचं रूपांतर कॅपिलरीज मध्ये होतं. इथलं जे असणारं डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर ते त्या ठिकाणी गिल्स कडे जाणार आहे, त्या ठिकाणी त्याचं ऑक्सिजनेशन होईल आणि ऑक्सिजनेशन होऊन ते परत बॉडी पार्ट्स कडे जाईल. त्याला आपण सिस्टेमिक सर्क्युलेशन असं म्हणणार आहे. सिस्टेमिक कॅपिलरीज मध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजन यूज केला जातो आणि यूज केलेला ऑक्सिजन जो आहे तर ते डिऑक्सिनेटेड झाल्यानंतर परत त्या हार्टकडे, हार्ट मधून परत ते ऑक्सिजनसाठी गिलकडे जाईल. असं एक सायकल पूर्ण करण्यासाठी हार्ट मधून फक्त एकदाच ब्लड जे आहे तर ते फ्लो होतं, म्हणून त्याला सिंगल सर्क्युलेशन असं म्हणायचं. आणि डबल सर्क्युलेशन म्हणजे काय, द टाइप ऑफ सर्क्युलेशन ऑफ ब्लड इन विच ब्लड फ्लोज ट्वाइस फ्रॉम द हार्ट फॉर द कंप्लीशन ऑफ सिंगल सायकल ऑफ द ब्लड सर्क्युलेशनची सिंगल सायकल जी आहे तर ती कंप्लीशन करण्यासाठी 2 वेळा हार्ट त्या ठिकाणी हार्ट मधून ब्लड जे आहे तर ते पास होतं, म्हणून त्याला डबल सर्क्युलेशन असं म्हणायचं. याच्यामध्ये डबल सर्क्युलेशन मध्ये 2 प्रकारे सर्क्युलेशनचे परत सप्लाय, पल्मोनरी सर्क्युलेशन आणि सिस्टेमिक सर्क्युलेशन. याच्यामध्ये बघा ह्यूमन बीइंगचा आपण हार्टचा विचार करू तर ह्यूमन बीइंगचे हार्टचे जे अपर चेंबर जे आहेत तर त्याला आपण ऑरिकल असं म्हणतो, आणि राईट साइडला असणारा राईट ऑरिकल आणि लेफ्ट साइडला असणारं लेफ्ट ऑरिकल किंवा अट्रियम त्याला असं म्हटलं जातं. आणि खालचे जे चेंबर जे आहेत तर त्याला आपण व्हेंट्रिकल्स असं म्हणतो. राईट साइडला असणारं राईट व्हेंट्रिकल इन शॉर्ट कॉल्ड एज आरव्ही, आणि लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे लेफ्ट साइडला असणारं लेफ्ट व्हेंट्रिकल जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं. जनरली हार्ट जे आहे तर ह्यूमन हार्ट जे आहे तर ते 4 चेंबरचे 4 कप्प्याचं हृदय असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये अप्पर 2 चेंबर जे आहेत तर त्याला ऑरिकल्स असं म्हणायचं. राईट साइडला असणारं राईट ऑरिकल, लेफ्ट साइडला असणारं लेफ्ट ऑरिकल. त्याच्याबरोबर खालच्या साइडला राईट साइडला असणारं राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट साइडला असणारं लेफ्ट व्हेंट्रिकल. आता बघा ह्यूमन हार्ट जे आहे तर त्या ह्यूमन हार्ट मध्ये राईट साइडला नेहमी आपल्याला ऑरिकल असू दे किंवा व्हेंट्रिकल असू द्या तर त्याच्यामध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड पाहायला मिळतं, आणि लेफ्ट साइड जे आहे तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ज्यावेळेस बघा हे राईट ऑरिकल जे आहे तर त्या राईट ऑरिकल मधलं ब्लड हे राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं, की जे ब्लड कसं आहे डीऑक्सिजनेटेड. आलं लक्षात? तर हे डीऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे which is conducted by the pulmonary artery toward the lungs for the oxygenation. आपण रेस्पिरेशन प्रोसेस स्टडी केलेला आहे आणि रेस्पिरेशन मध्ये तर सांगितलं की ऑक्सिजन जो आहे तर तो लंग्स मध्ये येतो आणि तो ब्लड मध्ये मिक्स होतो. तर हे डीऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर ते पल्मोनरी आर्टरी द्वारे कुठे कंडक्ट केलं जातं, लंग्स कडे कंडक्ट केलं जातं. त्या ठिकाणी त्याचं ऑक्सिजनेशन होतं आणि ऑक्सिजनेशन झाल्यानंतर पल्मोनरी वेनच्या सहाय्याने ते कुठे आणलं जातं, लेफ्ट ऑरिकल मध्ये आणलं जातं, की या ठिकाणी कोणतं ब्लड असणार आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड. आणि हा जो पाथ जो आहे द पाथ ऑफ ट्रॅव्हलिंग ऑफ द डीऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम पल्मोनरी आर्टरी इनटू द लंग्स. Here the oxygenation takes place. After that oxygenated blood which is conducted by the pulmonary veins into the left auricle. So that route is called as the pulmonary circulation. The type of circulation in which flow of the blood from heart to the lungs and from lungs to the heart is called as the pulmonary circulation. याच्यामध्ये बघा from right ventricle deoxygenated blood goes toward the lungs through the pulmonary artery. Here the oxygenation takes place. ठीक आहे, ऑक्सिजनेशन झाल्यानंतर through the pulmonary vein the oxygenated blood which is conducted toward the left auricle. म्हणून मी तुम्हाला सांगितलं हार्टची राईट साइड जे आहे की त्याच्यामध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड असतं आणि लेफ्ट साइड जे आहे तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. आता दुसरा प्रकार कोणता आहे, सिस्टेमिक सर्क्युलेशन. The oxygenated blood from left auricle which enters into the left ventricle when the auricular contraction takes place. ज्यावेळेस ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं तर त्यावेळेस लेफ्ट ऑरिकल मधलं हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आणलं जातं आणि मग लेफ्ट व्हेंट्रिकल मधून ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे which goes toward the different body parts through the aorta. dorsal aorta जे आहे किंवा aortic arch जे आहे तर त्याच्या सहाय्याने हे ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते
डिफरंट बॉडी पार्ट्स कडे किंवा बॉडी ऑर्गन कडे त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या यूज साठी म्हणजे वेगवेगळ्या जे प्रोसेस होणार आहेत मेटाबॉलिक प्रोसेस तर त्याच्यासाठी ते ऑक्सिजनेटेड ब्लड हे बॉडी पार्ट्स कडे किंवा बॉडी ऑर्गन कडे नेलं जातं. त्याच्यानंतर तिथं ते डिऑक्सिनेटेड होतं आणि इथून परत बॉडी पार्ट्स कडून डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर सुपिरियर व्हेना केव्हा आणि इन्फेरियर व्हेना केव्हा जे आहे तर त्याच्या सहाय्याने परत राईट ऑरिकल मध्ये या ठिकाणी आणलं जातं की ज्या ठिकाणी कोणतं ब्लड असणार आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड. येतं लक्षात. आणि मग हा जो रूट आहे द फ्लो ऑफ द ब्लड फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल टुवर्ड द बॉडी पार्ट एक्सेप्ट लंग्स. लंग्स सोडून वेगवेगळे जे बॉडी पार्ट्स आहेत तर त्या ठिकाणी जे ब्लड नेलं जाईल आवर्टा थ्रू आणि तिथं ऑक्सिजनेटेड ब्लड यूज केलं जाईल त्याचं रूपांतर डिऑक्सिजनेटेड मध्ये होईल आणि तिथून परत सुपिरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हाच्या सहाय्याने लेफ्ट ऑरिकल मध्ये ते सुपिरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हाच्या सहाय्याने राईट ऑरिकल मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड ते आणलं जाईल. आणि हा जो पाथ आहे तर त्याला म्हणायचं सिस्टेमिक सर्क्युलेशन किंवा सिस्टेमिक सर्क्युलेशन की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सला जातं एक्सेप्ट लंग्स जे आहेत तर त्याला सोडून इतर सर्व पार्ट कडे जातात आणि परत डिऑक्सिजनेटेड ब्लड बॉडी पार्ट्स कडून सुपिरियर आणि इन्फेरियर व्हेना केव्हाच्या सहाय्याने राईट ऑरिकल मध्ये आणलं जातं. तर तो जो पाथ आहे तर त्याला म्हणायचं सिस्टेमिक सर्क्युलेशन. येतं लक्षात. म्हणजे आणि या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की हे दोन पाथ आहेत. दोन वेळा ब्लड हे हार्ट मधून सर्क्युलेट होत आहे एक सायकल पूर्ण करण्यासाठी आणि म्हणून त्याला काय म्हणायचं डबल सर्क्युलेशन. The type of circulation in which blood flows from the heart twice. So due to that it is called as the double circulation. While the type of circulation in which the blood flows through the heart only one time for the completion of single circulatory cycle and due to that it is called as the single circulation. And these two are the types of क्लोज्ड सर्क्युलेशन. कारण आपण सांगितलं मेनली दोन सर्क्युलेशनचे टाइप आहेत. एक आहे ओपन टाइप आणि दुसरा आहे क्लोज टाइप. आणि आपण सांगितलं ओपन टाइप मध्ये ब्लड जे आहे तर ते बॉडीच्या ओपन स्पेसेस मधून फ्लो होतं त्याला आपण हिमोसेल्स असं म्हणलं. आणि क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेशन मध्ये ब्लड जे आहे तर ते बॉडीमध्ये असणाऱ्या ब्लड व्हेसल जे आहेत तर त्याच्यामधून ते फ्लो होतं. क्लोज टाइप मध्ये आपण सांगणार आहोत की त्याच्यामध्ये डायरेक्ट ब्लडचा कॉन्टॅक्ट हा सेल्सशी होत नाही आणि ओपन टाइप मध्ये मात्र डायरेक्ट ब्लडचा कॉन्टॅक्ट हा सेल्सशी झालेला पाहायला मिळतो. आणि मग आपण क्लोज टाइपचे दोन टाइप शिकलो याच्यामध्ये सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि त्याचे जे वेगवेगळे कंपोनेंट जे आहेत तर त्याचा स्टडी करणार. ठीक आहे. थँक्यू.